चांडोली येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आमदार बाबाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रांत अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न. खेड तालुक्यातील कडूस मंडळाअंतर्गत ई फेरफार प्रणाली अंतर्गत एकूण 151 फेरफार केले निर्गत. सर्व प्रलंबित फेरफार निर्गत करून 8 चे 87 उतारे, 7/12 चे 256 उतारे, याशिवाय कलम 155 अंतर्गत एकूण 34 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 17 अर्जांवर तात्काळ कारवाई. 10 कुटुंबांना रेशन कार्ड वाटप, पीएम किसान अंतर्गत 55 लाभार्थ्यांची करण्यात आली नोंदणी. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या 14 लाभार्थ्यांना लाभ मंजूर. शालेय विद्यार्थ्यांना 15 जातीचे दाखले, 358 डोमासाईल सर्टिफिकेट आणि 157 उत्पन्नाचे दाखले असे एकूण 530 दाखल्यांचे दिवसभरात करण्यात आले वाटप. या शिबिराला बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, जिल्हा परिषद सदस्या तनुजा गणवट, गणेश अरगडे, उपसभापती मंगेश सावंत, सरपंच प्रिया पवार, तालुका प्रमुख रामदास धनवटे, उपतालुका प्रमुख संजय घनवट, पंचायत समिती सदस्या गौरी मुरे, सागर मुरे, केशव अरगडे, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, महसूल नायब तहसीलदार राम बीजे, कडूस मंडळ अधिकारी विद्या नांगरे आदींची उपस्थिती. वर्दळीच्या चाकण तळेगाव मार्गावर भीषण अपघात. खराबवाडी येथील सारा सिटी चौकात भरधाव कंटेनर उलटला, वाहतूक विस्कळीत. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कंटेनर रस्त्यात उलटला. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत. रस्त्यात कंटेनर उलटल्यामुळे तळेगाव आणि चाकण या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पुणे नाशिक महामार्गावर चाकण ते राजगुरुनगर दरम्यान शिरोली फाट्याजवळ शनिवारी मोठी वाहतूक कोंडी. लग्न सराईचा हंगाम आणि वाढलेली गर्दी यामुळे महामार्गावर वाहनांच्या तब्बल 2 ते 4 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या. भर उन्हात तासनतास अडकून पडल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप. भामा आसखेड धरणातून उन्हाळा हंगाम 2025-26 साठी पहिले आवर्तन सुरू. शनिवारी सायंकाळी 4 वाजता भामा नदी पात्रात 1000 क्युसेकने सोडण्यात आला विसर्ग. खेड, शिरूर आणि दौंड तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे 18 बंधारे भरल्यानंतर धरणातून विसर्ग थांबवण्यात येणार. भामा आसखेड धरणात आज अखेर 75.60% पाणीसाठा. गतवर्षी आज अखेर 53.99% पाणी धरणात होते. वाढदिवसानिमित्त आमदार बाबाजी काळे यांनी पादुकांना अभिषेक करून माऊलींच्या संजीवन समाधीचे घेतले दर्शन. संस्थेच्या वतीने हबप चैतन्य महाराज लोंढे यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा देऊन आमदार काळे यांचा केला सन्मान. आमदार बाबाजी काळे यांनी माऊली मंदिराच्या महाद्वारासाठी शिळा घडवण्याच्या कामाची केली पाहणी. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त हबप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी सुरू असलेल्या महाद्वार शिळा घडवण्याच्या कामाची दिली माहिती. यावेळी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, आळंदी नगर परिषदेचे माजी नगरसेवक उत्तम गोगावले, उद्योजक बाबा गवारी आदींची उपस्थिती. खेड औद्योगिक वसाहत परिसरातील गेडिया इंडिया ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सामाजिक दायित्वातून अर्थात CSR फंडातून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होलेवाडी ग्रामपंचायतीला कचरा संकलनासाठी घंटागाडी. गेडिया कंपनीच्या माध्यमातून स्वच्छता आणि आरोग्यासाठी नेहमीच पुढाकार. आरोग्याचा प्रश्न सोडवण्यावर दिला जातो भर. यापुढेही होलेवाडी गावच्या मूलभूत विकासासाठी सहकार्य केले जाईल असा विश्वास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ माथुर यांनी केला व्यक्त. घंटागाडी लोकार्पण सोहळ्याला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमिताभ माथुर, त्रिवेणी माथुर, मानव संसाधन प्रमुख अमोल पगारे, रोहित मोडे, प्रशांत जवळेकर, समीर वाटेकर, रुखसार खान, संभाजी कोळी, लक्ष्मीकांत वाळुंज, बापूसाहेब अमराळे यांच्यासह सरपंच सोनल होले, उपसरपंच अंकिता होले, माजी उपसरपंच आणि सदस्य रोहिदास होले, अभिजित होले, निकिता होले, कामिनी होले, मंगेश होले, माधुरी होले, निमिता पवार, पोलीस पाटील संतोष होले, मळवाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वसंत होले, काळूराम होले आणि ग्रामविकास अधिकारी प्रियंका गायकवाड आदींची उपस्थिती.